वाराणसीहून नागपूरला येणाऱ्या महिलांना दानापूर सिकंदराबाद रेल्वे गाडीमध्ये भयानक अनुभव। आरक्षित डब्यामध्ये विनयभंग आणि छेडछाड। रेल्वे गाडी समोर उतरून रेल रोको करूनही उपयोग नाही। यूपी नागपूर पोलिसांची बेफिकिरी। राम मंदिरामधल्या दानचोरी प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन मोठं होऊ नये म्हणून ढगफुटीची अफवा। हर्षवर्धन सपकाळ यांचा मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप। वसई विरार नालासोपारा परिसर अजूनही जलमय। अनेक सोसायटी, चाळी आणि दुकानांमध्ये अजूनही पाणी। वसई ते नालासोपारा रेल्वे रूळ पाण्याखाली। पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर। मनोर राष्ट्रीय महामार्गावरती मासवणमध्ये पालघरच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प। पाणी साचल्यामुळे रुग्णाला घेऊन जाणारी खासगी कार पुराच्या पाण्यामध्ये अडकली। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ। रामकुंड परिसरामधील टपऱ्या, दुकानं हटवण्यासाठी सुरुवात। नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। मुंबई पुणे रेल्वे मार्ग पुढील 2 ते 3 दिवस बंद राहण्याची शक्यता। दरड कोसळल्यामुळे रेल्वे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे कोलमडली। 17 गाड्या रद्द, 31 गाड्यांचे मार्ग बदलले। संत एकनाथ महाराज पालखी सोहळा सुरू होण्याच्या आधीच जुन्या वादाला फोडणी। संस्थान आणि नाथवंशज मानाच्या अधिकारावरून आमने-सामने। इंडोनेशियाला भारत अस्त्र आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्यात करणार। पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान 3877 कोटींच्या करारावरती सह्या। विमानातून मारा करणाऱ्या अस्त्र क्षेपणास्त्राची भारताकडून प्रथमच निर्यात।